चला विद्यार्थी मित्रांनो, त्याच सराव पेपर क्रमांक 6 मधील 58व गणित आहे की 72 मीटर पर हवर या वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची रेल्वे विजेच्या खांबास किती वेळात ओलांडून जाईल. ओके, तर आपल्याला सेकंदात आन्सर विचारले, कारण की विजेचा खांब म्हटल्यावर तो काही सेकंदात ओलांडला जाणार आहे. बरोबर. तर आपल्याला जी माहिती आधी दिलेली आहे ना ती आपण लिहून घेऊ. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं एकच सूत्र लक्षात ठेवायचं, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, हे सूत्र आहे. तर आता अंतरामध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवा. अंतर म्हटल्यावरती तुम्हाला जी गाडीची लांबी जी दिलेली आहे ना ती घ्यायची, म्हणजे 400 मीटर. ओके, आणि जो वेग आहे तो वेगातच येईल 72 किलोमीटर पर हवर. आणि आपल्याला वेळ विचारलेला आहे, तर वेळ आपल्याला सेकंदात विचारलेला आहे, कारण की सेकंदच लागतील. तर बघा, याच्यासाठी एक ट्रिक असते. ती ट्रिक म्हणजे असं की आपल्याला आता किलोमीटर पर हवर म्हणजे जेव्हा आपल्याला तासातून सेकंदात जायचं असतं ना, तर त्याच्यासाठी खूप मोठं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक म्हणजे अशी की 5/18 ने आपल्याला गुणावं लागेल त्या संख्येला. ओके, तर चला बघा आता अंतर किती आहे 400 मीटर. मी आधीच सांगितलं की अंतर आपल्याला 400 मीटर पकडायचं आहे. ओके, तर 400 मीटर घेतले आपण. वेग किती आहे 72 किलोमीटर. आणि वेळ आपल्याला काढायचा आहे, पण आपण त्याच्यामध्ये ट्रिक काय टाकलेली आहे की 5/18 ने आपल्याला त्या संख्यांना गुणायचंय. बस एवढंच मटेरियल आपल्याला लागणार आहे, याच्यातून आपल्याला आपला आन्सर मिळून जाणार आहे. आता बघा, आपल्याला वेळ काढायचा आहे ना, तर वेळ जिथे आहे तिथंच राहू देऊ त्याला. त्याच्यानंतर बघा आता 400, आता ही संख्या इथेच ठेवली आपण. हा 72 इथं गुणिले ना, तो इकडे येताना भागिले होईल. ओके, त्याच्यानंतर बघा आता हा 5 आहे, तो ह्या साईडला विरुद्ध दिशेला येताना तो खाली भागिले म्हणजे डिवायडेशन होईल. आणि हा जो 18 आहे तो वरती जाईल. ओके, याच्या उलट क्रिया करायची व्यस्त. तर बघा आता 18च्या पाड्यात 72 आहे. 18 × 18, 18 चोक 72. त्याच्यानंतर तुम्ही 4 आणि याला भाग देऊ शकता. 4 × 1 4 म्हणजे 100 आले. आणि 5च्या पाड्यात 100 आहे. 20/5 100, म्हणून मग याचा आन्सर येईल 20. म्हणजे अगदी 20 सेकंद एवढाच वेळ लागेल त्या खांबाला ओलांडून जाण्यासाठी. तर 20 हे आन्सर माझ्या